नमस्कार मित्रांनो, तुमच्याही घरामध्ये जर 10वी पास झाले मुलं असतील किंवा मुली असतील तर त्यांना मोफत टॅब मिळतोय. म्हणजे सरकार त्यांना 6 GB इंटरनेट प्लस ऑनलाईन परीक्षण आणि त्यासोबतच एक टॅब देणार आहे. आता हा टॅब मिळवण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तो अर्ज नेमका कसा करायचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहितीची आहे ती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आणखी देखील आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच कामाचे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही यामध्ये बघू शकता महाराष्ट्र शासन इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य महाज्योती यामध्ये बघा JEE नीट MST CET 2026 परीक्षा पूर्व ऑनलाईन परीक्षणाकरता योजनेचे तपशील यामध्ये दिले बघा. आपल्याला महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE नीट MST CET बॅच 2026 ते 28च्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने देण्याकरिता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब देण्यात येईल. आता यासाठी नेमकं पात्र कोण असणार? विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी. विद्यार्थी इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी. तसेच नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा किंवा असावी. सन 2006 इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभार्थी पात्र राहतील. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. आता अर्जासाठी आपला कागदपत्र कोणते कोणते लागणार आहे ते बघून घेऊ. सगळ्यात अगोदर म्हणजे आधार कार्ड जे आहे ते आपल्याला लागणार आहे. रहिवासी लागणार आहे. रहिवासी म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट देखील आपल्याला काय करणार आहे लागणार आहे. जातीचं प्रमाणपत्र आहे ते आपल्याला लागणार आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे असेल ते देखील आपल्याला लागणार आहे. इयत्ता 10वीची जी गुणपत्रिका आहे ती आपल्याला काय करणार आहे लागणार आहे. त्यानंतर दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला देखील आपल्याला लागणार आहे. आणि जर तुमचा मुलगा अनाथ असल्यास अनाथाचा दाखला जो असेल तो त्याला लागणार आहे. परंतु यामध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरीचे मुलं अर्ज करू शकतात बघा. इतर मागासवर्ग म्हणजे OBC, VGA, NTP, NTC, NTD आणि SBC हे जे सगळे आहेत हे यामध्ये अर्ज करू शकतात. आता अर्ज करण्यासाठी नेमकं अटी आणि शर्ती काय असणार आहे? अर्ज करण्याची अंतिम तारीख जी आहे 30/5/2026 अशी असणार आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वी मध्ये ग्रामीण भागात असेल तर 60% व शहरी भागात असेल तर 70% गुण असणे अनिवार्य आहे. सदर प्रशिक्षणाकरता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इयत्ता 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा व बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहील. जे विद्यार्थी सदरचे कागदपत्र सादर करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना निवड रद्द करण्यात येईल. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाची कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणे असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. नंबर दिलेला यावर तुम्ही जर तुम्हाला काही अडचण आली तुम्ही डायरेक्टली यावर कॉल करू शकता. चला तर मग आता काय करू आपण आपला जो फॉर्म आहे तो नेमकं कसा भरायचा ते बघून घेऊ. तर तुम्हाला मी जी फॉर्मची डायरेक्ट लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या पेजवर येऊ शकता. या पेजवर आल्यानंतर बघा आपण जे परिपत्रक पाहिलं ते हे होतं. यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट जे परिपत्रक आहे ते तुम्ही पूर्णपणे वाचू देखील शकता. त्यानंतर इथे आपला जो फॉर्म आहे तो आता आपला भरायचा आहे. इथे बघा दिलेला आपला रजिस्ट्रेशन लिंक यावर आपलं काय करायचं आहे क्लिक करून घ्यायचं आहे. जसं आपण रजिस्ट्रेशन लिंक यावर क्लिक करणार आहोत तसं आपल्यासमोर बघा महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती ॲप्लिकेशन फॉर्म फॉर JEE नीट MST CET ट्रेनिंग 2026-28 असं येणार आहेत. आपल्या यामध्ये काय करायचं सगळ्यात अगोदर आपला जो मोबाईल व्हेरिफिकेशन आहे ते आपलं काय करायचं आहे करून घ्यायचं आहे. इथं आपला जो मोबाईल नंबर आहे तो काय करायचा आहे यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर आपण जो मोबाईल नंबर टाकला आहे त्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP यामध्ये काय करायचा आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे.
OTP एंटर करून घेतल्यानंतर सबमिट या पर्यायावर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. जसं आपण सबमिट या पर्यायावर क्लिक करू, इथं बघा आपल्याला 3 स्टेपमध्ये आपला हा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे पर्सनल डिटेल्स, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स आणि त्यानंतर डॉक्युमेंट जे आहे ते आपल्याला अपलोड करायचे आहे. तर यामध्ये आल्यानंतर बघा आपण 10वी झाल्यानंतर कशाला अप्लाय करणार आहोत, JEE करणार आहोत, नीटला करणार आहोत की MST CETला अप्लाय करणार आहोत. ज्याला पण तुम्ही अप्लाय करणार आहात ते तुम्हाला यामध्ये काय करायचं, सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जिथं पहिलं नाव असेल ते नाव तुम्ही काय करायचं आहे, टाकून घ्यायचं आहे. त्या नाव टाकल्यानंतर तुमचं जे मिडल नेम असेल ते मिडल नेम इथं तुम्हाला काय करायचं आहे, टाकून घ्यायचं आहे. आणि मिडल नेम टाकल्यानंतर इथं जे तुमचं लास्ट नाव असेल, तुमचं जे आडनाव आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, टाकून घ्यायचं आहे. आता जे आडनाव टाकल्यानंतर पुन्हा तुमचं जे गार्डियन आहे, तुमचे जे वडिलाचं नाव आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, वडिलाचं पहिलं नाव यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. जसं तुम्ही वडिलाचं पहिलं नाव टाकून घ्याल त्यानंतर वडिलाचं मिडल नेम म्हणजे वडिलाचं मधलं नाव जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर वडिलाचं आडनाव जे आहे आधार कार्डवर तेच तुम्हाला काय करायचं आहे, टाकून घ्यायचं आहे. आता तुम्ही सगळं टाकल्यानंतर तुम्हाला हे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुमचं जे जेंडर आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मेल आहे, फिमेल आहे की ऑथर आहे. जे पण तुमचं जेंडर असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जेंडर टाकून झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आपला काय डेट ऑफ बर्थ विचारली आहे. जशी आपली आधार कार्डवर आणि मार्कशीट असेल त्या प्रकारे तुम्हाला काय करायचं, यामध्ये तुमची जी जन्मतारीख आहे ती काय करायची आहे, टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आर यू ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का. जर अनाथ असाल तर तुम्हाला अनाथचं सर्टिफिकेट जे आहे ते लागणार आहे. जर नसाल तर काय करा, डायरेक्टली करा, नो करून द्या. त्यानंतर खाली यायचं बघा, आर यू अ पर्सन विथ डिसेबिलिटीज म्हणजे तुम्ही काही अपंग आहात का. जर तुम्ही येस केलं तर तुम्ही कोणत्या कोणत्या याच्यामध्ये अपंग आहात ती तुम्हाला काय करायचं आहे, टाकून द्यायचं. जर तुम्ही अपंग नसाल तर काय करायचं, डायरेक्ट नो करायचं आणि खाली यायचं आहे. आता यामध्ये सोशल कॅटेगरी, तुमची कॅटेगरी कोणती आहे, जशी तुमची कास्टवर असेल त्या कास्टवर तुम्ही काय करायचे, निवडून घ्यायची. OBC असेल OBC टाका, VGNT असेल, NTB असेल NTC असेल, NTD असेल किंवा SBC असेल, जी पण असेल ती तुम्ही काय करा, टाकून घ्या. त्यानंतर खाली यायचं आहे, तुमची जी कास्ट आहे, तुमची जी जात आहे ती तुम्हाला काय करायची, यामध्ये निवडून घ्यायची आहे. जसं तुम्ही जात निवडल्यानंतर यामध्ये बघा इन्कम ग्रुपमध्ये क्रिमिलियर, नॉन क्रिमिनल जे पण तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट तुम्ही काय करा, सिलेक्ट करा आणि टाकून घ्या. त्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथं काय करायचं, तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे. जसं तुम्ही आधार नंबर टाकसाल इथं बघा ॲटोमॅटिकली आपली जी नॅशनॅलिटी आहे ती इंडियन असल्यामुळे इथं ती ॲटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर खाली यायचं बघा डोमोसाईल म्हणजे तुमचा जो जिल्हा आहे, डोमोसाईलमध्ये तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा काय करायचा, आपल्या यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र जे आहे ते ऑलरेडी यामध्ये असणार आहे. त्यानंतर रेसिडेंट टाईप तुम्ही रुरल एरियामध्ये राहता की अर्बन एरियामध्ये राहता, जे पण असेल ते तुम्ही इथे काय करायचे, सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर तुमचा जो परमनंट ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला काय करायचं, इथं सिलेक्ट करून घ्यायचं. त्याला सगळ्यात अगोदर तुमचा जिल्हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तहसील तुम्हाला काय करायचे, टाकून घ्यायची. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव जे आहे ते गावाचं नाव तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हाऊस नंबर असेल हाऊस नंबर टाकून घ्या. त्यानंतर वार्ड नंबर असेल वार्ड नंबर टाकून घ्या. तुमच्या जवळून एखादा रोड जात असेल तर रोडचं नाव वगैरे यामध्ये काय करा, टाकून द्या. आणि त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जसा पिनकोड असेल तो पिनकोड यामध्ये तुम्ही काय करा, टाकून घ्या. आता बघा आपण मोबाईल नंबर ऑलरेडी दिलेला आहे, मोबाईल नंबर आपला परत टाकायची गरज नाही. त्यानंतर तुमच्याकडे अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही काय इथे काय करू शकता, टाकून घेऊ शकता. नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही जी कंटिन्यू तुमची जी ईमेल आय डी वापरता, तुमच्या मोबाईलमध्ये जी सक्रिय ईमेल आय डी आहे तीच तुम्ही टाका. कारण तुम्हाला ईमेलद्वारे किंवा कॉलद्वारे कंटिन्यू यामध्ये फोनसुद्धा येऊ शकतो आणि ईमेलसुद्धा येऊ शकतो. जी पण तुमची ईमेल आय डी असेल ती ईमेल आय डी काय करा, तुम्ही यामध्ये टाकून घ्या. ईमेल आय डी टाकल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या पर्यायावर आपल्याला काय करायचे, क्लिक करून द्यायची. आता मी सगळी इन्फॉर्मेशन भरतो आणि सेव्ह नेक्स्ट करतो. जसं तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट करसाल त्यानंतर आपला क्वालिफिकेशन डिटेल जी आहे ती आता काय करायची आहे, भरून घ्यायची आहे. तुम्हाला काय करायचं, थोडंसं खाली स्क्रॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथं 10th क्वालिफिकेशन डिटेल्स यामध्ये काय करायचं, आपल्याकडे जी मार्कशीट आहे त्यावर बघायचे कोणती जे बोर्ड आहे, आपल्याला सेंट्रल बोर्ड असेल, स्टेट बोर्ड असेल किंवा स्टेट बोर्ड सेकंडरी असेल, ICSE असेल, SSC असेल किंवा CBSE असेल, जे पण बोर्ड असेल ते बोर्ड यामध्ये काय करायचं, आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर तुमची जी पासिंग इयर आहे ते काय करायचं, आपल्याला टाकून घ्यायचे. आणि त्यानंतर टोटल मार्क्स म्हणजे पूर्ण किती मार्काचे पेपर झाले तर आपले बेस्ट ऑफ 5 होतात, म्हणून काय करतो 500 टाकून घेतो. आणि त्यामध्ये तुम्हाला 500 पैकी किती मार्क भेटले तर आपण यामध्ये काय करतो, जेवढे पण तुम्हाला मार्क भेटले असेल ते मार्क तुम्हाला यामध्ये काय करायचे, टाकून घ्यायचे आहे. मार्क टाकून घेतल्यानंतर तुम्ही जसं खाली क्लिक करसाल ते ऑटोमॅटिकली तुमची जी पर्सेंटेज आहे ती यामध्ये तुम्हाला येऊन जाणार आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या पर्यायावर आपल्याला काय करायचे,
क्लिक करून घ्यायचं आहे. जसं आपण सेव्ह आणि नेक्स्ट या पर्यायावर पुन्हा क्लिक करू, इथं बघा आपलं काय करायचं आहे, आपले जे डॉक्युमेंट्स आहे ते आता काय करायचे अपलोड करायचे आहे. यामध्ये आपली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते 200 KB आतमध्ये पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे JPG आणि JPEG इमेजच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, म्हणजे PDF इथे चालत नाही. तर आपल्याला फोटोज अपलोड करणं आहे. तर काय करायचं, आपला फोटो कसे अपलोड करायचे, चॉईस फाईल यावर क्लिक करायचे. त्यानंतर जिथं पण तुमचा फोटो असेल तो फोटो तुम्हाला काय करायचं आहे, घ्यायचा आहे. त्या फोटोवर डबल क्लिक करायचे तर ॲटोमॅटिकली इथे येऊन जाणार. इथे आल्यानंतर अपलोड इमेज या पर्यायावर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करून द्यायचं आहे. आता त्यानंतर इथे तुम्हाला काय करायची आहे, साईन अपलोड करून घ्यायची आहे. पुन्हा खाली यायचं बघा, यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट आधार कार्ड अपलोड करून घ्यायचे आहे, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला चॉईस फाईलवर क्लिक करायचं आहे. तुमचं जिथं पण कास्ट असेल ते कास्ट आपलं काय करायचं आहे, सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अपलोड इमेज करायची. बघू शकता तुम्ही इथे जी आपली अपलोड इमेज आहे ती आता झालेली आहे. तुम्हाला सगळे अपलोड करायचे आणि त्यानंतर एकदाच काय करायचं, तुम्हाला सगळं जे आहे ते अपलोड इमेज यावर काय करायचं आहे, क्लिक करून द्यायचं आहे. आता तुम्ही यामध्ये बघू शकता आपण जे सगळे डॉक्युमेंट आहे ते काय केलेले आहे, अपलोड यामध्ये केलेले आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, खाली यायचं आहे. इथं डिक्लेरेशन जे आहे ते काय करायचं, ऑलरेडी ॲक्सेप्ट असणार आहे. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला फायनल सबमिट या पर्यायावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करून घ्यायचं. जसं तुम्ही फायनल सबमिट या पर्यायावर क्लिक कराल, तुम्ही बघू शकता आपला जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली यामध्ये अपलोड झालेला आहे. आता आपण याची जी प्रिंट आहे ती प्रिंट देखील आपण यामध्ये काढू शकतो. हा जो PDF आहे तुमच्या फोनमध्ये नक्की सेव्ह ठेवा, कारण तुम्हाला हा जो आहे तो कामी येणार आहे.